वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। मेकअप केला ना? मेकअप केला? अरे इकडे बघा रे, इकडे बघा रे, अरे इकडे पहा। हो हो कोराडी गावात कसा भराला नंदी। कसा भरला नंदी पोळा, कसा भरला नंदी। माझ्या देवा रे कसा भरला नंदी। पंचमुखी गिरिजा पार्वती बोलणार आहोत कुणाल भोसकर यांच्यासोबत। कुणाल भाऊ, दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण असते आणि कानापोळ्याचं या ठिकाणी आंदोलन, काय सांगणार? दरवर्षी आम्ही आता 10-12 वर्ष झाले शुगर बाजारात आपण पोळ्याचं लहान मुलांसाठी करतो, आयोजन करतो। दरवर्षीप्रमाणे सुरू आहे व्यवस्थित, असं सुरू राहावं असं आम्ही सर्वांना खानापुड्याच्या या ठिकाणी आकाश भाऊ मोदी आहेत, त्यांच्याशी भाऊ, दरवर्षीप्रमाणे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण तयार होते। यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्साहाचं वातावरण आणि सजावटी आपण बैलाचे सक्षमीकरण आपण बघितलं, सौंदर्यीकरण बघितलं, त्यांचं स्वरूप आणतात। हे जे वातावरण निर्मिती होऊन राहिली मुलांमध्ये जागृती, खास करून बैलाचं महत्त्व आणि शेतीचं महत्त्व हे मुलांपर्यंत नवीन पिढीपर्यंत काम करून राहिले, काय सांगते?
नमस्कार, मी आकाश मोहिते, प्रगत कृषी परिषदांची मी सांगू इच्छितो की आज संपूर्ण भारताचा जो शेतकरी जो गट आहे हा संपूर्ण भारताला पोचणारा गट आहे. आज माझ्या या शेतकऱ्याला खूप खूप शुभेच्छा या कानापोळा आणि मोठापोळ्याच्या. आज जगाचा पोशिंदा म्हणून आपण शेतकऱ्याला उपमा देतो आणि तोही व्यक्ती आज देशात कोणतीही अडचण न मानता आपण सांगतो की लाखो रुपये तो मातीत घालतो, त्या लाखो रुपयाचं सोनं होईल की त्याची फजिती होईल हे सांगता येत नाही, पण ते सगळ्यात मोठी मुलाची बाब असते ते शेतकरी. आज आमचा बैल कानापोळा आहे, लहान लहान मुलं इथे आहे, सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपण घेतो, पण लहान लहान पोरांना एक महत्त्वाची भाषा समजायला पाहिजे आणि आपण या याच्यातून समजतो की जर शेतकरी नाही राहिला तर या जगात कोणी जिवंत राहू शकत नाही. शेतकऱ्यांनी आपली शेती विकली, आपले घरदार सोडले किंवा फाशीवर लागले, अत्याचार झाला तर कधीही कोणताही भारतातला व्यक्ती कोणीही सुखात राहू शकत नाही, कारण की शेतकऱ्यापासून हा देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. याचं सगळ्यात मोठं महत्त्व हे शेतकऱ्याचं. आज माझा हा बैल राबराब राबतो आणि कष्ट करतो. या बैलाच्या भरोश्यावर आम्ही शेतीला आहे. आज आम्ही लाखो रुपये या बैलाच्या मार्फत लावतो, आम्ही राबवून घेतो. त्यात आम्ही पाहत नाही की आम्हाला फायदा होईल की कुठं, पण जगासाठी आम्ही हे करतो. आज मी सर्व आमच्या शेतकरी बांधवांना सलामी देतो आणि शुभेच्छा देतो. आज थोड्याशा हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात पहिले तर मी विदर्भातील जनतेना, महाराष्ट्रातील जनतेना कालचा जो पोळा झालेला आहे बैलाचा जो शेतात राबतो ते बाबा, आणि आज कानापोळा जो लाकडाचा बनवलेला गेला आहे. आणि मला एकच म्हणायचं आहे की आपण जर साऱ्या वर्ल्डमध्ये जर पाहिलं, जगात पाहिलं तर भारत देश सारखा देश नाही आहे. वेशभूषा आहे, कृषीप्रधान देश आहे तो. अशा या देशामध्ये अनेक सण त्योहार होतात, त्याच्यामध्ये हा पोळा एक विदर्भामध्ये मोठा गाजलेला आहे. आणि या पोळ्यामध्ये, या तान्या पोळ्यामध्ये राजे रघुजी भोसले यांची एक कल्पना 2018मध्ये लक्षात आली की येणारी पिढी आपल्या विदर्भात जे शेतकरी आहे, येणारी पिढी हे शिक्षणात उच्च शिक्षण बनतील आणि त्याच्यामुळे बैल त्यांना कळणार नाही, म्हणून त्यांनी हा तानापोळा आपल्या विदर्भात सुरू झाला की प्रत्येकाला, छोट्या मुलाला हा लाकडाचा नंदी आहे, पण हा नंदी कशासाठी आहे किंवा हा बैल कशासाठी आहे, शेतकऱ्यासाठी, आपल्या शेतीसाठी उपयोगात आला पाहिजे. कारण की मोठे बैल जे असते हा शेतकऱ्याच्या घरी जो गडी असते, नौकर असते, त्यांच्या हातात तो लहान मुलगा पकडू शकत नाही. म्हणून आज हा तानापोळ्याचं महत्त्व त्याकरता दिलं आहे की जे काही मुलं आज शिकत आहे, इंग्रजीचं प्रमाण वाढलं आहे आणि मराठी कुठंतरी आपली दबली जात आहे, म्हणून ही संस्कृती दबू नये याकरता राजे रघुजी भोसले यांनी ह्या तानापोळ्याचं आयोजन केलं आणि प्रत्येक विदर्भामध्ये हा तानापोळा आपण साजरा मानतो. आणि आज मी माझ्या गावात सुद्धा पोळा आहे, परंतु इथल्या काही प्रतिनिधी नागरिकांनी मला बोलावलं की तुम्ही सुद्धा आपला या ठिकाणी नंदी आणावं बा, काय की नंदी हा लहान मुलं असते तोपर्यंत पकडतात, आता मोठे मुलं झाले, परंतु नंदी एवढा मोठा असल्यानंतर बी आपण कुठंतरी त्याची जागरूकता केली पाहिजे. याकरता मी या कुऱ्हाडी गावामध्ये आणि सन्माननीय माजी पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादाने या पटांगणामध्ये जो काही हे कार्य होत आहे तान्यापोळ्याचं असंच सतत होत राहू आणि सर्व कोराडीवासियांना माझ्या तान्यापोळ्याच्या शुभेच्छा. या ठिकाणी माझ्यासोबत वासुदेवजी बेलेकर जे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बेलेकरजी, लहान मुलांना तान्यापोळ्याच्या माध्यमातून बैलाचं महत्त्व आणि शेतीचं महत्त्व कळालं पाहिजे यासाठी आपण तान्यापोळ्याचं आयोजन करतो. नवीन पिढी खरोखर शेतीकडे वळली पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटते?
पहिला मुलाल बाजार लहान मुलांचा तानापूर हा बाजारात 10-12 वर्षापासून कार्यक्रम सुरू आहे आणि आज जे लहान मुलं आहे 15 लोक त्या मुलांना शेतीविषयी आणि महिलांविषयी काहीतरी महत्त्व कळलं पाहिजे त्याकरता काल बैलाचा पोळा होता आणि थांब थोडंसं थांब. मनापासून म्हणजे त्या बैलाची बोल लागली पाहिजे. बैल जे आहे ते आपण उद्या शेतीत गेलो तर त्या बैलाच्या सहाय्याने शेती करू शकतो. या उद्देशाने आज मुलाचा एक लहान मुलाचा प्रयत्न आहे. त्या पोळ्यामध्ये आज दिवसून दिवस त्याचा चांगला पुरस्कार बैल काय लहान मुलांना गाडी कमी नसतात आजच पोळं होतं. आता कमीत कमी 200 जवळपास पोळं येतं म्हणजे मी त्याचा सर्व मुलांना आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.